लक्ष लावूया. आणि या वेळेला आपण स्तोत्रसंहिता 123 1 आणि 2 वचन आपण वाचू. स्तोत्रसंहिता 123वा अध्याय 1 आणि 2 वचन. हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावितो. पहा, जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. हालेलुया. देवा हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. आणि ह्या वचनातून आज मला ज्या विषयातून बोलायचा आहे तो विषय म्हणजे प्रभूकडे दृष्टी लावणे. प्रभूकडे दृष्टी लावणे. पहा, ह्या जगामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टीकडे दृष्टी लावून बसलेला आहे. ओके, कोणी वेगवेगळ्या क्षेत्राकडे दृष्टी लावून बसलेला आहे, कोणी आपल्या कामाकडे दृष्टी लावलेला आहे, कोणी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये दृष्टी लावून बसलेला आहे. बघा, आमची दृष्टी कुणाकडे लागलेली आहे? लहान मुलांचा जर आम्ही विचार केला, लहान मुलं जेव्हा आई वडील बाहेर जातात आणि बाहेर आल्यानंतर त्या मुलांचं लक्ष आई वडिलांच्याकडे असतंय. का बरं? त्यांनी नक्कीच माझ्यासाठी काहीतरी घेऊन आला असणार. ठीक आहे, पाहुणे कोणतरी येणार असतील तर लहान मुलांचं लक्ष त्या पाहुण्यांच्याकडे असतंय, आहे ना. नक्की आम्हाला यांनी काहीतरी आणलं असणार आहे, तर त्यांचं पूर्ण दृष्टी पाहुण्यांच्याकडे असते. आणि ते झाली लहान मुलांची गोष्ट. ठीक आहे, मोठ्यांची गोष्ट, प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती कशा ना कशा तरी गोष्टीवरती लक्ष लावून ठेवलेलं आहे. आमेन, हालेलुया. तर प्रियानो, आज मला तुम्हाला सांगू द्या की ह्या जगामध्ये ह्या जगी गोष्टीकडे लक्ष लावण्यापेक्षा आम्ही देवाकडं, प्रभूकडे आम्ही दृष्टी लावायला पाहिजे. हालेलुया. प्रभूकडे दृष्टी लावायला पाहिजे. ह्या नवीन वर्षात मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की या नवीन वर्षामध्ये तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष लावण्यापेक्षा ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत, ज्या लाभाच्या गोष्टी आहेत, हालेलुया, ज्याच्याद्वारे आपली वाढ होईल, आणि अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष लावूया, आपली दृष्टी लावूया आणि प्रभूकडं आम्ही देवाकडं लक्ष लावूया आणि दृष्टी लावूया. कारण ह्या वचनात सांगितले की हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या, मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावितो. पहा, जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. हालेलुया. परमेश्वर आपल्यावरती कृपा करूपर्यंत आमचे नजर, आमची दृष्टी त्याच्याकडे लावली पाहिजे. हालेलुया. माझा विश्वास आहे की ह्या नवीन वर्षात परमेश्वर आपल्यावरती कृपा करणार आहे, दया करणार आहे, तो तुमची माझी वाढ करणार आहे. आमेन, हालेलुया. त्यासाठी प्रियानो आपली दृष्टी त्या देवाकडे लावूया. उजवीकडे नव्हे, डावीकडे नव्हे, पुढे नव्हे, मागे नव्हे, तर प्रभूकडे आपण दृष्टी लावूया. आणि नक्की परमेश्वर नवीन वर्षात आपल्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो, प्रभूकडे दृष्टी लावणं म्हणजे काय? प्रभूकडे दृष्टी लावणं म्हणजे देवाच्या वचनाकडे दृष्टी लावणं आहे. प्रभूकडे दृष्टी लावणं म्हणजे देवाच्या सानिध्याकडे दृष्टी लावणं आहे. प्रभूकडे दृष्टी लावणं म्हणजे प्रार्थनेकडे दृष्टी लावणं आहे आणि देवाच्या सानिध्यात जाणं आहे. प्रभू देवाच्या वचनात जाणं आहे. म्हणजेच आम्ही प्रभूकडे दृष्टी लावतो. ह्या ठिकाणी सांगितलं की आम्ही वरती प्रभूकडे दृष्टी लावतो. वरती म्हणजे असं वरती बघत बसायचं नाही, तशी नव्हे दृष्टी लावायची. प्रभूकडे दृष्टी लावणं म्हणजे प्रभूकडे दृष्टी लावणं म्हणजे देवाच्या वचनाकडे दृष्टी लावणं आहे, देवाच्या सानिध्यात जाणं आहे, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये जाणं आहे. हालेलुया. आत्मिक गोष्टीकडे कसं वाढ होईल त्याकडे दृष्टी लावणं आहे आणि विश्वासानं प्रभूकडे प्रार्थना करणं आहे. आणि प्रभूकडे आम्ही दृष्टी का लावावी? का आम्ही प्रभूकडे दृष्टी लावायला पाहिजे? कारण त्याच्यापासून आपल्याला सहाय्य येतं. कुठं सांगितलेलं आहे? तर स्तोत्रसंहिता 121 पहिल्या 2 वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. हालेलुया, हालेलुया. का आम्ही परमेश्वराला दृष्टी लावायला पाहिजे? कारण सहाय्य आपल्याला परमेश्वरापासून येतं, त्याच्याकडून आपल्याला सहाय्य येतं, त्याच्याकडून आपल्याला मदत येते,
त्याच्याकडून आपल्याला आशीर्वाद येतात, त्याच्याकडून आपलं तारण होतंय, त्याच्याकडून आपल्याला कृपा मिळते, त्याच्याकडून आपल्याला दया होते आमच्यावरती, त्याच्याकडून आपल्याला यश आहे. हालेलुया. परमेश्वरापासून आपल्याला आरोग्य येतं आणि म्हणून आम्ही परमेश्वराकडे दृष्टी लावली पाहिजे. जे आम्हाला पाहिजे आहे, ज्या आमच्या गरजा आहेत आणि त्या सर्व प्रश्नाचं उत्तर आम्हाला कुठून येते? वरून येते, परमेश्वरापासून येते. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येईल. हालेलुया. नवीन वर्षात तुम्हाला काय पाहिजे आहे? नवीन वर्षामध्ये तुमची देवाकडनं काय अपेक्षा आहे? आणि तुम्ही कुठल्या संकटातून जात आहे, कुठल्या दुःखातून तुम्ही जात आहे प्रियानो, तुमची दृष्टी देवाकडे लावा, प्रभू येशूकडे लावा आणि त्याच्यापासून तुम्हाला सहाय्य येणार आहे. हालेलुया. परमेश्वराकडे सहाय्यासाठी आम्ही दृष्टी प्रभूकडे लावायला पाहिजे. तर प्रियानो, बायबलमध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत, भरपूर आहेत, पण काही उदाहरणं आज आपण पाहणार आहोत की काही लोकांनी प्रभूकडे दृष्टी लावली आणि ते आशीर्वादित झाले. हालेलुया. प्रियानो, प्रथम मी तुम्हाला सांगतो की पेत्र हा येशूचा शिष्य होता आणि पेत्रानं प्रभूकडे दृष्टी लावली. कशी लावली? आपण वाचणार आहोत. मत्तई याचा 14वा अध्याय 28 आणि 29 वचन. या ठिकाणी सांगितलेलं आहे, तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. त्याने म्हटले, ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला. हालेलुया. काय झालं? शिष्य एका तारवामध्ये होते, म्हणजे नावेमध्ये होते आणि नावेतून प्रवास करत होते समुद्रामध्ये. आणि त्या ठिकाणी येशू त्या ठिकाणी आला आणि येशू आला, पाण्यावरनं चालत येत होता येशू. आणि शिष्याने ते पाहिलं की येशू पाण्यावरनं चालत येत आहे. तेव्हा पेत्र, शिष्यामध्ये तो पेत्र जो होता, पेत्र हा त्याचा स्वभाव असा होता की फार तो ऍक्टिव्ह होता. पेत्र हा फार उत्साही होता आणि पेत्र हा रिस्क टेकर पेत्राला म्हटलेला आहे. पेत्र हा रिस्क घेणारा होता. ओके, काय बनू दे, चला आपण करायचं, हे करायचं, तो ट्राय करणारा, रिस्क घेणारा असा पेत्र होता. ह्या ठिकाणी पेत्रानं पाहिलं नावेत बसून की येशू पाण्यावरनं चालत येत आहे. तेव्हा लगेच तो पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. मला पण तुमच्याकडे पाण्यावरून चालत यायचं आहे. प्रभूजी, तुम्ही जर असाल, तुम्ही जर म्हणाल तर मला तुम्ही सांगा, बोलवा, मी तुमच्याकडे पाण्यावरून चालत यायची माझी इच्छा आहे. बघा, हा विचार करत नाही की मी बुडीन, पडीन, काय तर होईल माझं. बाकीचे सगळे शांत बसल्यात, पण पेत्र उत्साही आहे फार. हालेलुया. आणि येशूला पण आनंद वाटला की हा एवढं सांगत आहे, मला विचारत आहे. मग येशू काय म्हणाला? येशू म्हणाला, ये. तेव्हा पेत्र खुश झाला एकदम. आणि येशू ये म्हटल्यानंतर त्यानं काय केलं की येशूकडे जाण्यासाठी तारवातून, म्हणजे नावेतून उतरून आपले पाय पाण्यावरती ठेवले आणि पाण्यावरती उभं राहिला. आणि समोर येशू होता आणि समोर येशूकडे पाहत तो पाण्यावरनं चालत पुढे चाललाय. फार आनंद वाटतोय त्याला. पेत्र सुद्धा पाण्यावरती चालू लागला. हालेलुया. आणि पेत्र पाण्यावरती चालत असताना पेत्राची दृष्टी कोणावरती होती? येशू ख्रिस्तावरती होती. हालेलुया. पेत्र त्या येशूला पाहत होता. पेत्राची दृष्टी त्या येशूवरती होती आणि तो येशूकडे पाहत पाण्यावरून चालत आहे. आणि थोड्या अंतरावरती गेल्यानंतर अचानक काय झालं? वारा आला, वादळ आलं, पाण्याच्या लाटा उसळू लागल्या. आणि मग पेत्राची दृष्टी जी येशूवरती होती, मध्ये वारा आल्यानंतर लगेच वाराकडं, पाण्याकडं सगळं पाहू लागला येशू, तो पेत्र. आणि मग काय झालं माहिती आहे? जेव्हा त्या येशूवरची नजर त्याची हटली आणि दुसरीकडे ते गेली, तेव्हा काय झालं? पेत्र पाण्यामध्ये पडला पाण्यामध्ये बुडला. आणि मग बुडल्यानंतर आणि मग ओरडू लागला, प्रभूजी, 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 मला वाचवा, मी बुडालो. तेव्हा येशूने जाऊन लगेच त्याला हात दिला आणि वरती काढलं. येशूने त्याला वाचवलं. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या की जोपर्यंत आपली दृष्टी येशूवरती आहे, हालेलुया, ह्या जगामध्ये आपण जीवन जगत असताना तुमची आणि माझी जर दृष्टी येशूवरती फिक्स आहे, आम्ही ह्या जगात कधी पडणार नाही.
परंतु जर आमची येशूची नजर, आपली दृष्टी हटली तर मात्र आम्ही पडणार, आमची गॅरंटी नाही. हालेलुया. आम्ही येशूवरती नजर आमची ठेवायला पाहिजे, आमची दृष्टी आम्ही येशूकडे लावायला पाहिजे, तरच या जगात आम्ही टिकणार आहे, पडणार कधीच नाही. आमेन. हालेलुया. आणि पेत्राची दृष्टी येशूवरती होती आणि म्हणून तो पाण्यावरती चालू लागला. पाण्यावरती कोण पण चालत नाही. हॅलो, कुणाला पण पाण्याला चालायला येत नाही. येशू पाण्यावरती चालला, पण जो पाण्यावरती चालतो तो म्हणाला पेत्राला की तू पण ये. आणि तेव्हा पेत्र चालू लागला. पण पेत्र पण चालू लागला कारण त्याची दृष्टी त्या येशूवरती होती म्हणून. प्रियानो, जो तुम्ही येशूवरती दृष्टी ठेवाल, देवाकडे तुम्ही दृष्टी लावाल, अशक्य गोष्टी तुम्ही करू लागाल. अशक्य गोष्टी ती शक्य करू लागाल तुम्ही. हालेलुया. जे तुमच्यासाठी कठीण आहे ते तुम्ही सोप्या तुम्ही होत जाल. परंतु तुमची आणि माझी दृष्टी कुठं पाहिजे? येशूवरती दृष्टी पाहिजे. हालेलुया. आणखीन पेत्र पडला, पण पेत्र पडला, कुणाला हाक मारला त्यानं? प्रभूजी, त्या येशूलाच हाक मारला. हालेलुया. माणूस पडू शकतो, पण पडल्यानंतर उठणं सुद्धा महत्वाचं आहे. हालेलुया. काही जण पडतात, उठत नाही. पण पेत्र पडला, पुन्हा येशूला त्यानं हाक मारली आणि येशूने त्याला बाहेर काढलं, वाचवलं. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्याची दृष्टी येशूवरती कायमस्वरूपी राहिली. हालेलुया. प्रियानो, बायबलमध्ये सांगितलंय की धार्मिक व्यक्ती, नीतिमान व्यक्ती 7 वेळा पडेल पण पुन्हा उठेल. हालेलुया. आणि काही लोक असे आहेत की ते विश्वासात पडतात, पापामध्ये पडतात आणि पुन्हा उठत नाहीत, देवापासून दूर जातात, पुन्हा परत देवाकडे वळत नाहीत. असे काही बरेच आहेत. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, आम्ही उठणारी व्यक्ती बनायला पाहिजे. हालेलुया. आम्ही पडून राहणारी नव्हे, आपण उठणारी व्यक्ती पाहिजे. उठून प्रभूकडे पुन्हा दृष्टी लावून आणि देवाच्या मागे जाणारी व्यक्ती तुम्ही आणि मी बनलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रभूकडे जर दृष्टी आमची असेल तर अद्भुत गोष्टी आम्ही पाहणार आहेत आमच्या जीवनामध्ये. पेत्र ह्याच्या अगोदर कधीही तो पाण्यावरती चालला नव्हता. फर्स्ट त्याचा अनुभव होता पाण्यावरती चालायचा. आणि प्रियानो, का तो चालू शकला? कारण पेत्राची दृष्टी येशूवरती होती, पेत्राची नजर त्या येशूवरती होती, म्हणून तो चालू लागला. प्रियानो, असा कधीच त्यानं अनुभव घेतला नव्हता. फर्स्ट टाइम पेत्रानं असा अनुभव घेतला. तुमच्या जीवनात कधी तुम्ही असं अनुभवलं नाही. अशा गोष्टी परमेश्वर तुम्हाला अनुभव देईल, परंतु तुमची आणि माझी दृष्टी येशूवरती पाहिजे. हालेलुया. तुम्ही आयुष्यात कधी असा अनुभव घेतला नाही, असे अनुभव तुमच्या जीवनात घडतील, या 2025 मध्ये घडतील. पण 2025 मध्ये तुमची दृष्टी देवाकडे पाहिजे. हालेलुया. तुम्ही कुठल्या मनुष्यावरती दृष्टी लावू नका, कुठल्या पैशावरती दृष्टी लावू नका, कुठल्या ह्या जगिक गोष्टीवरती दृष्टी लावू नका, पण तुमची दृष्टी प्रभूकडे लावा, तुम्ही अद्भुत गोष्टी पाहणार. हालेलुया. आणि प्रियानो, हे झालं पेत्राविषयी. पण आणखीन तुम्हाला सांगतोय, आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. रक्तस्रावी स्त्री. ओके, रक्तस्रावी स्त्री ही 12 वर्ष आजारामध्ये होती. किती वर्ष? 12 वर्ष. आणि 12 वर्ष तिला रक्तस्राव होत होता. आणि तिनं अनेक दवाखाने केले, अनेक डॉक्टरला तिनं दाखवलं, आणि कुठंच उपचार झाला नाही, आणि कुठंच तिला बरं वाटलं नाही. तिनं सर्व प्रकारचे डॉक्टर केले असतील, औषधं घेतले असतील, आयुर्वेदिक घेतला असेल, आणि बरंच 12 वर्षामध्ये बरेच उपचार तिनं घेतले, परंतु तिला बरं वाटत नव्हतं. आणि तिच्या अंगातनं रक्त जाऊन ती फार वीक झालेली, तिला उभं राहायला सुद्धा तिच्यामध्ये ताकद नव्हती. आणि तेव्हा तिला समजलं की येशू या ठिकाणी आलेला आहे, आणि येशूच्या मागे अनेक लोक होते, आणि येशूच्या मागे अनेक लोक होते. तिनं ऐकलं होतं येशूशी की येशू आरोग्य देतो, येशू चिन्ह चमत्कार करतो, तो देव आहे. आणि येशूशी बरंच तिनं काय ऐकलं होतं. तिची इच्छा होती की मला येशूला स्पर्श करायचा आहे. आणि येशू आता पुढे चाललेला आहे. तिच्यात उठायला पण ताकद नव्हती, इतका तिच्यामध्ये अशक्तपणा होता. ती असं रांगत जसं घसटत जातात रस्त्यावरून तसं जाऊन तिच्या मनात ती म्हणत होती. काय म्हणत होती? आपण वचन वाचूया. मत्ती 9:20-21 मध्ये सांगितलेलं आहे. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन. हालेलुया. आता तिथं अनेक लोक होते, पण तुम्ही मला सांगा की ह्या स्त्रीचा नजर किंवा ह्या स्त्रीची दृष्टी कोणावरती होती? येशू ख्रिस्तावरती होती. हालेलुया. कारण ती मनात म्हणत होती, येशूच्या त्या वस्त्राच्या गोंड्याला मी जाऊन शिवले तर मी बरी होईन.
आणि तिची दृष्टी त्या येशूकडे होती, त्या येशूकडे होती. आणि प्रियानं फार कष्टानं ती अशी घसटत 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 त्या येशूपर्यंत पोहोचली. आणि येशूचं लक्ष नव्हतं, पुढंच लक्ष होतं, परंतु तिने मागून येऊन येशूच्या वस्त्राला शिवली. जसं शिवली आणि येशू म्हणाला शिष्यांना की मला कुणीतरी स्पर्श केला. शिष्य म्हणाले, प्रभूजी एवढ्या लोक आहेत या ठिकाणी आजूबाजूला, कुणाचा धक्का तुम्हाला लागला असेल? नाही, माझ्यातनं सामर्थ्य काहीतरी निघून गेलंय. हालेलुया. हा स्पर्श वेगळा आहे, हा स्पर्श विश्वासाचा आहे. हालेलुया. हा स्पर्श की जिने बऱ्याच वेळ झालं तिनं माझ्याकडे दृष्टी लावलेली होती. हालेलुया. आणि येशू मागे वळून पाहतो तर ही स्त्री होती. आणि येशू म्हणला की मुली धीर धर, तुझ्या विश्वासानं तू बरी झालेली आहेस. हालेलुया. 12 वर्षाचा त्रास तिचा बरा झाला काही क्षणामध्ये. हालेलुया. तिचा पूर्ण रक्तस्रावाचा त्रास त्या क्षणाला पूर्ण ती बरी झाली. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या काय तिनं केलं. तिनं प्रभू येशूवरती दृष्टी लावली. हालेलुया. आणि कशासाठी दृष्टी लावली? आरोग्यासाठी दृष्टी लावली. आणि प्रभू येशूने तिला आरोग्य दिलं का नाही? दिलं. हालेलुया. आम्ही ज्या कारणासाठी ज्या कशासाठी आम्ही प्रभू येशूकडे दृष्टी लावणार, प्रभू परमेश्वर आपल्याला ते दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुम्ही आजारी आहात, प्रभूकडे दृष्टी लावा, प्रभू येशू तुम्हाला मला देखील आरोग्य देणार आहे. हालेलुया. तुम्ही कुठल्या संकटामध्ये अडकलात, तुम्हाला फार दुःखामध्ये तुम्ही अडकलात आणि काय करावं समजत नाही, तुम्ही दृष्टी प्रभूकडे लावा. प्रभू परमेश्वराकडून आपल्याला सहाय्य आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आणखीन तुम्हाला सांगतो, आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. मोशे आणि इस्रायल लोकांचं. मोशे आणि इस्रायल लोकांची परिस्थिती काय झालेली तुम्ही पहा. निर्गम याचा 14वा अध्याय आणि 10व्या वचनात सांगितलेला आहे. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळणी करून पाहिले तर मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली. ते परमेश्वराचा धावा करू लागले. हालेलुया. ह्या ठिकाणी काय झालेलं आहे की मिस्र देशातून मोशेनं इस्रायल लोकांना बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर इस्रायल लोकांना तो कनान देशात घेऊन जाण्यासाठी बाहेर काढलेला आहे. आणि बाहेर आल्यानंतर फारो जो राजा होता, मिस्रचा राजा, त्याची अजिबात इच्छा नव्हती इस्रायल लोकांना सोडायची. आणि त्यानं आज्ञा दिली सैन्याला की जा आणि त्यांचा तुम्ही पाठलाग करा. आणि इस्रायल लोक पुढे चालल्यात, त्यांच्या पाठोपाठ कोण येत आहे? फारोचं सैन्य येत आहे. आणि यांना मारण्यासाठी, यांना अडवण्यासाठी. आणि प्रियानो, हे जात असताना जिकडं रस्ता दिसत होता तिकडं हे इस्रायल लोक मोशे त्यांना घेऊन जात होता. आणि एका ठिकाणी अशा ठिकाणी ते आले की आता कुठंच रस्ता नाही त्यांना जायला. पुढं समुद्र आहे, मोठा लाल समुद्र आहे, मोठा समुद्र आहे. आणि आता जाणार कुठं? पुढं भलं मोठं पाणी आहे, भला मोठा समुद्र आहे. आणि मागं जर पाहतोय तर काय? फारोचं सैन्य आहे. आता काय करणार? इकडं कुठं जायला रस्ता नाही आहे. आणि मग आता हे जाम अडकले त्या ठिकाणी. आता कन्फ्यूज झाले, पुढं आड मागं वीर, अशी परिस्थिती. पुढं जावं तर पाण्यात उड्या मारून काय मरायचं काय? आणि इथं जर थांबलो तर पुढून मागून येणारे सैन्य ते आम्हाला मारणार. दोन्हीकडून पेचात अडकले. काय करायचं समजत नाही, कुठला निर्णय घ्यायचा समजत नाही. लोक मोशेलवरती चिडले, आम्हाला मारायला इथं आणलायस काय तू? ओके, तिथंच आम्ही होतो ते बरं होतं, तिथं कबरा होत्या, सर्व काही होतं, इकडं कशाला आणलं आम्हाला? आणि मोशेवरती चिडू लागले लोक. आणि तेव्हा असं झालं की त्या इस्रायल लोकांनी काय केलं माहिती आहे? ह्या वचनात सांगितलेलं आहे की त्यांनी ते परमेश्वराचा धावा करू लागले म्हटलेलं आहे. हालेलुया. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. मोशे सुद्धा परमेश्वराचा धावा करू लागला. परमेश्वराचा धावा करणं म्हणजे तेव्हा त्यांनी काय केलं की आपली दृष्टी परमेश्वराकडे लावली. येस, परमेश्वराकडे दृष्टी लावली. कारण आता बघितलं, समोर बघितलं तर पाणी आहे, मागं बघितलं तर फारोचं सैन्य आहे, आणि इकडं तिकडं बघितलं तर कुठंच रस्ता नाही. आता आम्ही कुणाकडे दृष्टी लावायला पाहिजे? मग आता देवाकडे दृष्टी लावायला पाहिजे, कारण इकडं कुठं रस्ताच नाही. सगळे प्रयत्न केले, पुढं जावं तर पाणी आहे, पोहून पण तिकडं जाता येत नाही, पोहता मरून जाईल मध्येच, एवढा मोठा समुद्र आहे ना. आणि मागं जावं तर सैन्य आहे. काय आता कुठलंच काय रस्ता उरला नाही. आता एकच रस्ता उरलेला आहे, तो म्हणजे परमेश्वराकडं. आणि तेव्हा त्यांनी प्रभूकडे दृष्टी लावली आणि प्रभूचा धावा करू लागले की देवा तू आम्हाला आता वाचव. आणि त्यावेळेला मोशे सुद्धा प्रभूचा धावा करू लागला. आणि देव त्यांचा धावा देवानं ऐकला. आणि देव म्हणाला मोशेला, मोशे माझा धावा करत काय बसलायस? तुझ्या हातात काय आहे? काय आहे? काठी आहे. मार पाण्यावरती.
आणि काय सांगितले पहा, 15व्या वचनात सांगितलेलं आहे, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलायस? इस्रायल लोकांना सांग पुढे चला. कसं जाणार पुढं? पुढं काय आहे? पाणी आहे. पुढं पाण्यात जायचं, उतरायचं आम्ही. पाण्यात जर गेलो तर आमचा जीव जाईल. कसं जायचं पुढं? काय होईल आमचं पाण्यात पुढं? देव म्हणतोय पुढं चला, आणि देव म्हणतोय मोशेला की लोकांना सांग पुढे चला. कसं जाणार पुढं? पाणी आहे. बघा, देव जेवढं सांगतोय तेवढं आपण करत नाही. आम्ही पुढचा विचार करतोय, पाणी आहे पुढं, आणि पाण्यात गेला तर असं होईल तसं होईल. देवानं ते विचार करायला सांगितलं नाही ना. देवाने एवढं सांगितलं, चला पुढे तुम्ही सरकत राहा, पुढे चला तुम्ही. देव सांगत आहे पुढे जायला, आम्ही पुढे जायला पाहिजे. आज अनेकदा असं होत आहे, देव सांगतोय एक आणि आम्ही करतोय तिसरं. आणि बरेचदा आम्ही देवाच्या आशीर्वादापासून मुक्तो. मग देव म्हणत आहे की पुढे चला. देव पुढे चला म्हणजे देवानं ऑलरेडी काहीतरी योजना आखलेली आहे, आणि उगाच देव सांगत नाही पुढे चला. ह्या लोकांना दिसतंय पाणी, लोकांना, देवाला पाणी दिसत नाही काय? मोशेला देव म्हणाला लोकांना सांग पुढे चला, आणि मग मोशेला देव म्हणाला तुझ्या हातात काय आहे? काठी आहे. मग चल मार काठीवरती. मोशे बघितला, पाण्यावरती काठी मारायची? पाण्यावरती काठी मारून काय होणार आहे? पाण्यावरती काठी मारून काय होणार आहे? मोशे पण कदाचित असा विचार केला असा आपल्यासारखा, है ना. देव म्हटलं तुला का मी काय सांगितलंय? पाण्यावर काठी मार. काय ते पुढचं बघूया. बघा, तुम्हाला सांगतो, पेत्राला जर सांगितलं असतं की नाही असं, आता मोशेच्या जागी पेत्रा असता आणि पेत्राला सांगितलं पेत्रा पाण्यावर काठी मार, तो मागचा पुढचा विचार केला नसता, पटकन मारला असता काठी. कारण तो तसा होताच पेत्र, त्याचा स्वभाव तसा होता. मोशेला पण सांगितलं काठी मार. हालेलुया. बघा, देव जेवढं आपल्याला सांगतोय तेवढं आम्ही करायचं. काय होईल ते होईल, पुढं बघता येईल पुढं काय होतंय. हालेलुया. मग देव म्हणाला मोशेला मार काठी, आणि मोशेनं आपल्या हातातली काठी पाण्यावरती मारली. देवानं सांगितलं नव्हतं मोशेला तू काठी मारल्यावर मी 2 भाग करणार आहे म्हणून सांगितलं नव्हतं. फक्त सांगितलेलं तू काय कर, काठी मार. आता आम्हाला माहिती आहे बायबल वाचल्यानंतर काठी मारली आणि 2 भाग झाले. तेव्हा मोशेला माहित नव्हतं मी काठी मारल्या 2 भाग होणार आहेत म्हणून. हालेलुया. मग देव म्हणाला की मार, आणि काठी मारली, आणि त्या ठिकाणी काय झाले? पाण्याचे 2 भाग झाले. हालेलुया. ही कशी भिंत उभी आहे, इकडे एक आणि इकडे एक, तसं पाण्याच्या भिंती इकडे एक, पाण्याची भिंत इकडे एक उभं राहिली. 2 असं पाणी दुभगलं, आणि मध्ये कोरडा रस्ता तयार झाला. समुद्रातून मध्ये कोरडा रस्ता तयार झाला. हालेलुया. हे बंडल फेकत नाही मी, ही सत्य घटना आहे. तिथं अजून तो समुद्र आहे, जावा इस्रायलला बघून या. हालेलुया. तर प्रियानो, अद्भुत अशा गोष्टी त्या ठिकाणी घडली. देव म्हणाला की पाण्यावर काठी मार. काठी मारली, 2 भाग झाले पाण्याचे, आणि मधून रस्ता तयार झाला. आणि इस्रायल लोकांना देव सांगितलं की चला पुढे आता. आणि रस्ता दिसल्यानंतर पळायला लागले मग इस्रायल लोक. मग अशीच चला म्हटलं पुढे जायला तयार नाही, पाणी आहे पाणी आहे. आता कुठे गेलं पाणी? देवानं 2 भाग केले, रस्ता तयार केला त्या ठिकाणी. हालेलुया. त्यांच्या समोर समुद्र एक मोठी समस्या होती. हालेलुया. समुद्र एक मोठी समस्या होती, आणि प्रियानो त्या समस्यातूनच परमेश्वरानं काय केला? रस्ता तयार केला. हालेलुया. आमच्या समोर कितीही मोठी समस्या असू दे, प्रियानो, देव त्या समस्यातूनच रस्ता तयार करणार आहे. हालेलुया. आपल्याला दुसरीकडे रस्ता शोधायची गरज नाही. हालेलुया. आपल्याला इकडं रस्ता शोधायची गरज नाही, तिकडं जायची गरज नाही, कुठं नाही. समोर, तुमच्या समोर जे समस्या आहे त्यातूनच परमेश्वर रस्ता काढणार. असं म्हणू नका की सगळे रस्ते बंद झाल्यात, सगळे दरवाजे बंद झाल्यात. देवाने एक दरवाजा उघडा ठेवलाय. हालेलुया. देवाचा एक रस्ता आहे, आणि परमेश्वर म्हणत आहे की पुढे चला. त्यातून तुम्ही पुढे चला, आणि सुखरूपरित्या त्या समुद्रातून कोरड्या रस्त्यावरून ते पलीकडे पार गेले. आणि मग फारोचं सैन्य म्हटले, अरे रस्ता तयार झालेला आहे, चला इस्रायलच्या लोकांचा पाठलाग करूया म्हणून ते पण त्या रस्त्यात घुसले. बरोबर मध्यभागी गेल्यानंतर काय झालं? पाणी पुन्हा एक झालं. हालेलुया. पूर्ण समुद्राखाली गेले. हालेलुया. जर देव आमच्या पक्षाचा आहे, कोण आम्हाला हात लावू शकणार नाही. हालेलुया. प्रेज गॉड. इस्रायल लोकांना काय पण करू शकले नाहीत. ते फारोचं सैन्य काहीच करू शकलं नाही, उलट त्यांनाच भारी पडलं. ते सगळे पाण्याखाली गडप. प्रियानो, इस्रायल लोक सुरक्षित होते. तुम्हाला सांगू द्या, अशा स्थितीमध्ये कदाचित तुम्ही सुद्धा असाल. पुढे आड, माग विहीर, आणि तुम्ही मध्ये अडकलाय. काय करायचं समजत नाही.
कर्ज भरपूर झालंय, पैशाची समस्या आहे, आजारपण आहे, आणि फॅमिली, कुटुंब, मुलांचं शिक्षण आणि कामाची समस्या आहे, आणि सर्व गोष्टीमध्ये तुम्ही अडकून बसलेला आहात. आणि काय करायचं मला तुम्हाला कदाचित समजत नसेल. तुम्ही फार टेन्शन घेऊन बसलेला आहात. प्रियानो, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला एक गोष्ट करायची गरज आहे, आणि ती म्हणजे काय? तुम्हाला मला परमेश्वराकडे दृष्टी लावायची आहे. हालेलुया, हालेलुया. टेन्शन घेण्यापेक्षा ते करूया, प्रभूकडे दृष्टी लावूया. आम्हाला कोण सांगत नाही की तुम्ही टेन्शन घेऊन बसा, विचार करीत बसा. कोण पण आपल्याला सांगत नाही. कोण सांगत नाही तरी पण आम्ही ते करतो, आहे की नाही? आम्ही सांगतो या ठिकाणी प्रभूकडे दृष्टी लावा. आणि प्रभूकडे दृष्टी लावली तर काहीतरी होऊ शकते आमच्या जीवनामध्ये. देवाकडे आम्ही धावा केला तर काहीतरी होऊ शकते. जर आम्ही देवाकडे धावा नाही लावला, आम्ही प्रभूकडे दृष्टी नाही लावली, काय आमच्या जीवनात होईल? काहीच पण होणार नाही. आमचं टेन्शन तसंच राहणार, आमची समस्या तशीच राहणार, आणि प्रभूच्या मागे जर आम्ही गेलो नाही, आमचं जीवन सुद्धा बदलणार नाही, आमचं जीवन पण तसंच राहणार. प्रगती काय पण दिसून येणार नाही. प्रियानो, जर 2025 मध्ये जर तुम्हाला आणि मला जर आशीर्वादित व्हायचं असेल तर मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो. तुमची दृष्टी प्रभूकडे लावा. हालेलुया. प्रभूकडे लावा. कोणत्याही ती मोठ्या पेचामध्ये तुम्ही अडकला असाल तर ह्या पेचामध्ये अडकला असाल आणि तुम्हाला वाटत असं की सर्व रस्ते बंद आहेत आणि सर्व दरवाजे बंद आहेत, आता कुठलाच उपाय राहिला नाही, आता मी काय करू मला समजत नाही, तुम्ही कन्फ्यूज होऊन गेला असेल, गोंधळून गेला असेल, त्या स्थितीला तुम्ही प्रभूकडे दृष्टी लावा. हालेलुया. प्रभूचा धावा करा, देवाच्या वचनाकडे दृष्टी लावा, देव प्रार्थनेकडे दृष्टी लावा, आणि परमेश्वर त्या ठिकाणी अद्भुत करेल. हालेलुया. परमेश्वर मार्ग तयार करणारा देव आहे. मी एक छोटीशी साक्ष तुम्हाला सांगतो आणि मग संपवतो. प्रियानो, जेव्हा स्टीवन जन्माला यायचा होता तेव्हा माझी पत्नी 9 महिने झाले होते. स्टीवन तिच्या पोटामध्ये होता. 9 महिने झाले, 9 दिवस झाले, आणि आता तेव्हाची परिस्थिती अशी लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि पाऊस पण भरपूर आला होता. आणि आता पाऊस एवढा झाला की आमच्या घराच्या रस्त्यावरती पूर्ण पाणी झालेलं, जवळजवळ गुडघ्याच्या वरती एवढं पाणी आलं होतं. आणि स्नेहा सिस्टरच्या पोटात दुखायला चालू झालं, आणि आता कसं घेऊन जायचं मला समजत नव्हतं. आणि तेव्हा कोरोनाचं लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि कोण हेल्प करायला पण येणं पण फार मुश्किल होतं. आणि हिच्या जेव्हा पोटात दुखू लागलं तेव्हा काय करायचं, बाहेर पाणी आहे. मग आम्ही विश्वासानं त्यावेळेस प्रभूकडे दृष्टी लावली आणि प्रार्थना केली. प्रभू, आता दवाखान्यात घेऊन जायचं आहे, बाहेर काय आहे, पाणी आहे, कसं घेऊन जाणार, गाडी पण तिथं कुठली येऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स सुद्धा तिथं बोलवलं तरी येऊ शकत नाही, आता काय करणार? आणि आम्ही प्रभूकडे प्रार्थना करू लागलो. प्रियानो, सकाळी आम्ही प्रार्थना करू लागले. तुम्हाला माहिती आहे दुपारपर्यंत पाणी निघून गेलं. हालेलुया. रस्ता रिकामा झाला. प्रेज गॉड. आणि आमच्या पास्टरांचा मुलगा आहे आणि ते कार घेऊन आले आणि त्या कारमध्ये घालून आम्ही स्नॅस्टरला दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर तेव्हा पण तिथं असं होतं की सगळीकडं कोरोनाचे पेशंट आणि अशा स्थितीमध्ये डिलिव्हरी, तरी त्या ठिकाणी ॲडमिट करून घेतलं आम्ही. डिलिव्हरी देवाच्या कृपेने चांगली झाली. स्टीवन झाला. नंतर आम्हाला कोरोनाची टेस्ट केली. आमचे स्नेहाचा पण पॉझिटिव्ह आला, माझा पण पॉझिटिव्ह करून आला. हालेलुया. सगळे टेन्शनमध्ये. आता ह्या बाळाला आईचं दूध कसं पाजणार, आई कोरोना पॉझिटिव्ह आहे. मग डॉक्टर म्हटले चिंता करू नका, काय होत नाही, तुम्ही बाळाला आईचं दूध पिल्यानं बाळाला काही कोरोना होत नाही, तुम्ही पाजू शकता. आणि आम्ही प्रार्थना करत होतो. आणि प्रियानो, तुम्हाला सांगतो क्वारंटाईनमध्ये होतो. बाळाचा जन्म झाला, मी एका रूममध्ये, स्नेहा आणि बाळ एका रूममध्ये होतं, आमचे बाकीचे एका रूममध्ये होतो. 14 दिवस आम्ही क्वारंटाईन होतो. परंतु तुम्हाला माहिती आहे की एक बापाला एक बाळ जन्माला आल्यानंतर एक आनंद होतो आणि बाळाला घ्यायची इच्छा असते जवळ. पण ह्या बाळाचा जन्म झाल्यानंतर मी त्याला जवळ घेऊ पण शकलो नाही. आणि मला सांगितलेलं की तुम्ही बाळापासून दूर राहा, क्वारंटाईन राहा, कारण तुम्ही पण पॉझिटिव्ह आहे म्हणून. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला एकच टेन्शन होतं की ह्या बाळाला काय व्हायला नको. हालेलुया. आणि जरी आम्ही क्वारंटाईन होतो, माझी दृष्टी परमेश्वराकडे मी लावलेली, प्रार्थना करत होतो की प्रभू ह्या बाळाला तू सुरक्षित ठेव. हालेलुया. आणि खरोखर परमेश्वर अद्भुत देव आहे, महान असा देव आहे. देवानं आमची प्रार्थना ऐकली आणि त्या बाळाला काही पण झालं नाही. त्याचा टेस्ट आम्ही केली, कोरोनाची टेस्ट सुद्धा निगेटिव्ह आली. हालेलुया.
त्याला कोरोना अजिबात नव्हता. ही देवाची कृपा आहे प्रियानो, की जेव्हा आम्ही प्रभूकडे दृष्टी लावतो सगळे रस्ते बंद होतात, पण देवाचा रस्ता एक चालू असतोय. हालेलुया. आणि तो परमेश्वर आम्हाला कधीच सोडत नाही. म्हणून तुम्हाला सांगू द्या, ह्या 2025 मध्ये परमेश्वर आपली वाढ करणार आहे. जर तुम्हाला सर्व बाबतीत प्रभूच्या मध्ये जर वाढायचं असेल तर तुमची आणि माझी दृष्टी प्रभूकडे आपण लावूया, प्रार्थना करूया आणि देवाला म्हणे, प्रभू तो आज आम्हाला आशीर्वादित कर. आमचा भरोसा तुझ्यावरती आहे प्रभू. आमची सर्व चिंता आम्ही तुझ्यावरती टाकतो, कारण येशू म्हटलेला आहे, तुमची चिंता माझ्यावरती टाका, माझं हलकं ओझं तुम्ही घ्या. हालेलुया. आणि जेव्हा आम्ही प्रभूकडे दृष्टी लावणार तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, पेत्रानं प्रभूकडे दृष्टी लावली. आपण पाहिलं रक्तस्रावी स्त्रीनं प्रभूकडे दृष्टी लावली. मोशे, इस्रायल लोकांनी प्रभूकडे दृष्टी लावली. आणि प्रियानो सर्वांनी दृष्टी लावली. प्रियानो ते आशीर्वादित झाले. आणखीन एक उदाहरण सांगतो या ठिकाणी. बघा, श्रीमंत मनुष्य येशूकडे आला. श्रीमंत मनुष्य येशूकडे आला आणि तो म्हणाला की प्रभूजी मला स्वर्गाचं राज्य मिळावं, मी काय करावं? येशू म्हणाला, ह्या आज्ञा पाळ. तो म्हणाला, मी लहानपणापासून या आज्ञा पाळत आलेलो आहे, आणखीन काय करायला पाहिजे सांगा. मग येशू म्हणाला, तुझ्याकडे तू फार श्रीमंत होता. येशू म्हणाला की तुझ्याकडे जे आहे ते सगळं गोरगरिबांना देऊन टाक बाबा, आणि तू माझ्या मागे ये, तू दृष्टी माझ्याकडे लाव. येशू म्हटला, का तू माझ्या मागे ये असं का म्हटला येशू? तुम्हाला माहिती आहे स्वर्गाचं दार कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. स्वर्गात जाण्याचा मार्ग कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू म्हटला, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्यापासून स्वर्गात कोणाला जाता येत नाही. स्वर्गात जाण्यासाठी कुठला शॉर्टकट नाही बरं का, कुठला शॉर्टकट नाही. एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. येशू म्हणतोय, मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे स्वर्गात कुणालाही जाता येत नाही. म्हणून येशू म्हटला, तुझं असेल नसेल देऊन टाक आणि तू ये माझ्या माग, तू माझ्याकडे दृष्टी लाव, तुला स्वर्गातलं राज्य भेटल. मग त्यानं येशूकडे दृष्टी लावली. काय त्या श्रीमंत मनुष्यानं काय केलं? येशूच्या मागे गेला. काय कुठे गेला? कुठे गेला? मागे गेला म्हणजे कुठे गेला? त्यानं ज्या गोष्टीकडे दृष्टी लावलेली तिकडे गेला. करेक्ट. त्याची दृष्टी कोणाकडे होती? पैसे, धन दौलत, ह्या जगी गोष्टीकडे त्याची दृष्टी लावलेली. हालेलुया. म्हणून तो प्रभूच्या येशूच्या मागे आला नाही. प्रियानो, येशू फोर्स पण केला नाही. तो तिकडे जात होता, येशूच्या मागे आला नाही, पण तिकडे जात होता. येशू जाऊन म्हटला ना, तिकडे जाऊ नको, इकडे इकडे माझ्या मागे, माझ्या मागे. त्याच्या हाताला ओढून येशू आणला काय माग, माझ्या मागे चाल. नो फोर्स कुणाला. हॅलो. देवाच्या राज्यात कुणालाही फोर्स नाही, पण समोर आहे मार्ग. त्या मार्गावर आम्ही चालायचं का नाही हे आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. येस. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे. इन्व्हिटेशन प्रत्येकाला आहे, आमंत्रण प्रत्येकाला आहे. येशू म्हटला मत्ती 11:28 मध्ये, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. येस. हालेलुया. आणि जो कोणी प्रभू येशूकडे दृष्टी लावणार तो आशीर्वादित होणार. हालेलुया. तुमचं आणि माझं काम आहे प्रभूकडे दृष्टी लावायचं, आशीर्वादित द्यायचं. प्रभूचं काम आहे. हालेलुया. आमच्या गरजा भागवणं हे प्रभूचं काम आहे, पण आमचं काम आहे प्रभूकडे दृष्टी लावायचं. आम्ही प्रभूकडे दृष्टी लावूया, दररोज प्रभूच्या वचनाकडे दृष्टी लावूया, आम्ही आशीर्वादित होऊया. देवाच्या वचनाकडे दृष्टी लावा, प्रार्थनेकडे दृष्टी लावा, प्रभूच्या आत्मिक गोष्टीकडे दृष्टी लावा, आणि तुम्ही आणि मी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुम्ही पुढे जाऊन साक्षी द्याल की प्रभूने माझी वाढ केलेली आहे, प्रभूने मला आशीर्वादित केलेलं आहे, आणि मी प्रभूकडे दृष्टी लावली, आमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वादित केलं. मी प्रभूकडे दृष्टी लावली आणि देवाने मला कर्जातून मुक्त केलं. मी प्रभूकडे दृष्टी लावली, मला पापातून देवाने सुटका दिली. हालेलुया. ज्या संकटात तुम्ही आहात, ज्या दुःखामध्ये तुम्ही आहात, ज्या कर्जामध्ये तुम्ही आहात, ज्या निराशामध्ये तुम्ही आहात, प्रियानो, तुम्हाला आणि मला प्रभूकडे दृष्टी लावायची गरज आहे, येशूकडे दृष्टी लावायची गरज आहे. तेव्हाच तुम्ही आणि मी आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. देव बाप तुम्हाला ह्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. या